UEEचा पहिला टॉपिक. ओके, UEE सब्जेक्ट कोड काय आहे UEEचा? काय 314323 314323 युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. याच्यामध्ये 5 युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. ओके, इंजिनिअरिंग नाही, एनर्जी. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होती, ट्रान्समिट कशी होती, डिस्ट्रीब्यूट कशी होती, हे तुम्ही शिकलेत GTDमध्ये. आता ती वापरायची कशी हे आपल्याला शिकायचं या सब्जेक्टमध्ये. त्याच्यात परत 5 युनिट आहेत. किती? 5. कोणकोणते? पहिला इल्युमिनेशन, दुसरा कोणता आहे? इलेक्ट्रिक हीटिंग, तिसरा आहे इलेक्ट्रिक वेल्डिंग किंवा इलेक्ट्रिकल वेल्डिंग, इलेक्ट्रिकच आहे बहुतेक, इलेक्ट्रिक वेल्डिंग. चौथा आहे तुमचा इलेक्ट्रिक ड्राईव्हज अँड एलिव्हेटर. आणि 5वा युनिट आहे तुमचा इलेक्ट्रिक ट्रॅक्शन किंवा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्स. कोणता आहे बघतो. इलेक्ट्रिक ट्रॅक्शन किंवा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह दोन्ही सेमच आहे. लास्ट युनिट आहे तुमचा इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पहिले लोकोमोटिव्ह होता. तर इलेक्ट्रिसिटी वापरायची कशी याच्याबद्दल आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये शिकायला भेटणार आहे. तर पहिले इल्युमिनेशन म्हणजे लाईटच्या रिलेटेडच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज. इल्युमिनेशन म्हणजे काय, ते कसं वापरलं जातं, घरामध्ये लाईट कशी लावायची, त्याची डिझाईन कशी करायची, हे सगळं आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये बघायचं आहे इल्युमिनेशनमध्ये. तर हे बघणार आहेत पहिल्या टॉपिकमध्ये. दुसऱ्या टॉपिकमध्ये काय शिकायचं आपल्याला? इलेक्ट्रिक हीटिंग कशी होती, शेगडी कशी वर्क करते, हीटर कसं वर्क करतं, त्याच्यानंतर गिझर कसं वर्क करतं, इस्त्री कशी वर्क करते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. आणि ते कोणकोणत्या टाईपची हीटिंग असते, ते कशा पद्धतीने मोड ट्रान्सफर करते, त्याचे डिझायनिंग कशी करायची, लेंथ डायमीटर कसा काढायचा, तर हे सगळं आपण इथे शिकणार आहेत. ओके, इलेक्ट्रिक हीटिंगमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक वेल्डिंग पाहिली असेल ना तुम्ही. गॅस वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक वेल्डिंग अशा 2 टाईपच्या वेल्डिंग आपण रिअल लाईफमध्ये बघतो. तर इलेक्ट्रिक वेल्डिंग कशी केली जाते, डायरेक्ट कशी, इनडायरेक्ट कधी, रेजिस्टन्स वेल्डिंग काय आहे, आर्क वेल्डिंग काय आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. ओके, त्याचे सब टाईप बघायचे रेजिस्टन्स वेल्डिंगचे सुद्धा. तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. वेल्डिंग म्हणजे काय, वेल्डिंग कशी केली जाते, त्याला कंट्रोलिंग कशी करायची, हे शिकायचे तिसऱ्या टॉपिकमध्ये. चौथ्या टॉपिकमध्ये इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड एलिव्हेटर. इलेक्ट्रिक ड्राईव्ज कसे काम करतात, त्याच्यामध्ये मेकॅनिकल पॉवर ट्रान्सफर, गिअर ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह, गिअरचे प्रकार बघायचे, चेनचे प्रकार बघायचे, रोपचे प्रकार बघायचे, थ्रेडचे प्रकार बघायचे. त्याच्यानंतर अजून बेरिंगचे प्रकार बघायचे. त्याच्यानंतर अजून एनक्लोजरचे प्रकार बघायचे. तर हे सगळं पार्ट बघायचं आहे. त्याच्यानंतर मोटर, सिलेक्शन ऑफ मोटर, कशा पद्धतीने मोटर सिलेक्ट केली जाते, लोड कसा असतो, कंटिन्यूस असतो, इंटरमिडिएट असतो, त्याचे न्यूमेरिकलसुद्धा आहे त्याच्यात. तर हे बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे याच्यात इलिव्हेटर, लिफ्ट. माहिती आहे ना तुम्हाला इलिव्हेटर, लिफ्ट किंवा इलिव्हेटर किंवा एक्सकलेटर पाहिलं असेल तुम्ही, त्याच्यावर उभा राहता मग ती पायऱ्या अशा जातात, पाहिलं असेल ना, पळणाऱ्या पायऱ्या. आता हे कॉमन झालं आहे, पहिले आमच्या काळात दुर्मिळ होतं पण आता कॉमन झालं, बऱ्याच रेल्वे स्टेशनला वगैरे असतात ते. तर हे सगळं शिकायचं आपल्याला, ते कसं वर्क करतं आहे, त्याचं ॲक्ट काय आहे. त्याच्यानंतर लास्ट इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह. तुम्ही फायनल इयर झाल्याच्यानंतर रेल्वेच्या जागा असतात लोको पायलटच्या. तुम्ही चांगली जर तुमचे कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर केला ना, तर तुम्हाला इलेक्ट्रिक RRBमध्ये RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नावाची एक रिक्रुटमेंट सिस्टीम आहे, संस्था आहे. ती रेल्वेच्या लोको पायलटची भरती करतात. इलेक्ट्रिक ट्रेन चालवणारे लोक, ते काय लय अवघड नसते, ते काय स्टिअरिंग थोडीच फिरवायची त्यांना, हे बटन ऑपरेटेड असते. त्याची 6 महिन्याची ट्रेनिंग दिली जाते आणि डायरेक्ट तुम्ही लोको पायलट म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी होता. 50,000+ सॅलरी राहते तुमची आणि तुम्हाला 8 तासाची ड्युटी असते. लाईफ टाईम ट्रॅव्हलिंग फुकट तुम्हालाच नाही, तुमच्या पूर्ण फॅमिलीला. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काय बेनिफिट्स असतात ते भेटतात. ओके, पण खूप साऱ्या सुट्ट्या आणि ते खूप सारे बेनिफिट्स आहेत. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचा 2nd क्लासचा कर्मचारी होण्यापेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटचा क्लास Cचा जरी कर्मचारी झाला तरी बेटर आहे.
ते चपराशाला सुरुवातीलाच पगार तुमचे 26पासून आहे, कमीत कमी 26,000पासून. हे आता डाकच्या जागा आल्यात, तुम्ही पोस्टमॅनच्या पाहिल्या असतील, 28,000 जागा. त्यासाठी पोरं प्रयत्न करतात, 26,000 का 28,000. पण हे त्याच्या अंतर्गत नाही आहेत, याचा स्पेशल एक हे विभाग आहे. पण त्याच्यामध्ये जर सिलेक्ट होत असेल तर तेही करा, काय प्रॉब्लेम. ओके, ते आता 10वीच्या बेसवर मला वाटतं. नॉन टेकच्या जागा आहेत, त्या टेक्निकल नाही आहेत, पण ह्या टेक्निकलच्या जागा आहेत. आणि ह्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असेल ना, तर तुम्हाला लई सोपं जाईल. खरं तर हा सब्जेक्ट 3rd इयरला होता, पण आता 2nd इयरला टाकला त्यांनी. हे 5 वेगवेगळे सब्जेक्ट आहेत बरं का. इल्युमिनेशन नावाचा एक सब्जेक्ट होता पहिले, इलेक्ट्रिक हिटिंग अँड व्हेंटिलेशन नावाचा एक सब्जेक्ट होता, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक वेल्डिंग नावाचा एक सब्जेक्ट होता, इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड एलिव्हेटर नावाचा सब्जेक्ट होता, आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्शन नावाचा सब्जेक्ट होता. हे 5ही सब्जेक्ट मी शिकवलेले आहेत. ओके, सी स्कीमपासून शिकवतो आहे. सी स्कीम, ई स्कीम, जी स्कीम, आय स्कीम, आता के स्कीम, ह्या सगळ्या स्कीमला शिकवलेलं आहे मी पॉलिटेक्निकला. ओके, मधात इथं याला फक्त एकच सेमिस्टर शिकवलं, याला 3 सेमिस्टर याला पूर्ण 3 वर्ष शिकवलं, याला 3 वर्ष शिकवलं, याला 3 वर्ष शिकवलं. मधात 1 सेमिस्टरचा गॅप पडला, पण आता परत के स्कीमला पण शिकवतं. तर हे 5 सब्जेक्ट आहेत, आणि 5 सब्जेक्टमधला 5 सब्जेक्टला कंबाईन करून एक सब्जेक्ट बनवला त्यांनी, युटिलायझेशन म्हणून. आणि त्या युटिलायझेशनचा पहिला टॉपिक आपण बघत आहोत, इल्युमिनेशन. तर याच्यामध्ये किती कन्सेप्ट आहेत? फक्त 7 कन्सेप्ट आहेत. किती? 7 कन्सेप्ट. पहिले तर बेसिक टर्मिनॉलॉजी, 28 ते 28 डेफिनेशन आहेत. किती येतं? 26 डेफिनेशन. 26 डेफिनेशन पाठ करायच्या म्हणजे म्हणण्यापेक्षा समजून घ्यायच्या. त्यातल्या 8 ते 10 डेफिनेशन चांगल्या करायच्या, परीक्षेला त्याच विचारतात. पण समजून मात्र सगळ्याच घ्यायच्या. कन्सेप्ट क्लिअर झाले ना, तुम्हाला त्याचा खूप पुढं फायदा होत चला. ओके, त्याच्यानंतर व्हेरियस टाईप ऑफ लॅम्प, कोणता लॅम्प कसा वर्क करतो, मेटल हॅलाइड लॅम्प, सोडियम वेपर लॅम्प, मर्क्युरी वेपर लॅम्प, इनकंडेन्सेंट लॅम्प, फ्लोरोसंट ट्यूब. तर हे कसं वर्क करतं? तुमच्या सिलेबसला फक्त 4च लॅम्प आहेत. पहिले तर 10 लॅम्प होते, 10-12 लॅम्प सगळे आम्ही एक्सप्लेन केलेले आहेत. तुमच्या सिलेबसला 4च आहेत, आपण सगळेच घेऊ, 4 जास्त डिटेल एक्सप्लेन करू. त्याच्यानंतर लॉज ऑफ इल्युमिनेशन, लॅम्बर्ट कोसाइन लॉ आणि इनव्हर्स स्क्वेअर लॉ, असे 2 लॉ आहेत. तर त्या लॉचं एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यानंतर व्हेरियस टाईप ऑफ लाईटिंग स्कीम, 6 टाईपची लाईटिंग स्कीम आहे, डायरेक्ट, इनडायरेक्ट, सेमी डायरेक्ट, सेमी इनडायरेक्ट, जनरल आणि डिफ्यूज, अशा पद्धतीची 6 लाईटिंग स्कीम. तर याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न, याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न, याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न, याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न. हे कंपल्सरीच आहे. तुम्ही म्हणाल सर 16 मार्कात इथंच व्हावं लागले, कंपल्सरी असल्यासारखे. मग आता डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट, याच्यामध्ये नाही, मला वाटतंय हा याचा आहे का, डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट. तेच मला तर थोडा डाऊट यायला लागला, म्हणजे सिलेबस लिहिताना कसा लिहिला मी. डिझाईन ऑफ लाइटिंग स्कीम येते, डिझाईन ऑफ लाइटिंग स्कीम. लाइटिंग स्कीम म्हणजे एखाद्या स्कीममध्ये एखादा हॉल आहे, त्या हॉलमध्ये किती लाईट लावायच्या. समजा आपला हॉल आहे, तर ह्या हॉलमध्ये अशा किती प्रमाणात लाईट लावल्या तर सगळ्या ठिकाणी सारखा प्रकाश पडेल. तर ती लाइटिंग स्कीम आपल्याला डिसाईड करायची, किती वॅटचे लॅम्प किती लागतील, या पद्धतीची स्कीम डिसाईड करणं, त्याचे न्यूमेरिकल आहेत. ओके, एखादा न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो. परीक्षेला आत्ता सरांनी 2 विचारले होते, इथं लक्षात. त्याच्यानंतर डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल लॅम्प फिटिंग, लॅम्प फिटिंग करताना कोणकोणत्या काळजी घ्यायच्या किंवा कोणकोणते मटेरियल लागतात ते आपल्याला बघायचं, आणि कोणकोणते फॅक्टर आहेत की जे लॅम्पचे लाईफ डिसाईड करतात, तर हे आपल्याला बघायचे. 7च गोष्टी आहेत. 7 पैकी हे 4 क्वेश्चन जवळपास कंपल्सरी असल्यासारखे आहेत. याच्यामध्ये एक न्यूमेरिकल कंपल्सरी आहे, आणि ह्या दोन्हीपैकी एक क्वेश्चन असतो. ओके, तर असा खूप मोठा 20-26 मार्काला विचारला जाणारा टॉपिक आहे. विथ ऑप्शन कमी जास्त होतो, परंतु खूप मोठा टॉपिक आहे. हो, म्हणजे तसा सिलेबस छोटा आहे त्याचा, परंतु कन्सेप्ट मात्र भरपूर आहे त्याच्यात. तर चला थोडं इंट्रोडक्शन घेऊ आपण. ओके, थोडं बेसिक. लाईट प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे, बरोबर आहे. तर बघा, लाईट इज मीडियम, अशी गोष्ट आहे की तुम्हाला व्हिज्युअलायझेशन होतं, दिसतं. त्याच्यामुळं मी कशामुळे दिसतोय, लाईट.
म्हणजे ह्या बल्बचे किरणं माझ्यावर पडतात आणि ते तुमच्या डोळ्यावर रिफ्लेक्ट होतात आणि तुम्हाला त्या रॅटिनावर दिसते किंवा. आणि तुम्हाला व्हिज्युअल, जर समजा लॅम्प नसता तर मी दिसलो असतो का? नाही. आणि मी जर दिसलो नसतो आणि माझा नुसता आवाज येत असता तर तुम्ही घाबरले असते, डिस्कम्फर्ट झाले असते. ओके, इट इज ऑल्सो. हे बघा, म्हणजे आवाज येतोय आणि दिसत नाही, म्हणजे हे थोडं लक्षण वेगळं आहे ना. तो डर का माहोल पैदा होता. तर बघा, तुम्हाला जे ज्ञान मिळतंय ना, तर त्यात बघा 5 ज्ञानेंद्रिय आहेत तुमचे. कोणकोणते? डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ. जिभेने तुम्हाला चव कळते. ओके, तिखट काय, गोड काय, आंबट काय. ओके, चव कळते. त्याच्यानंतर कानाने ऐकायला येतं आहे, चांगलं काय वाईट काय. ह्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. 2 कान आहेत ना तुम्हाला, कान. त्याच्यानंतर डोळे, डोळ्याने इन्फॉर्मेशन दिसतं. आणि नाकाने चांगलं वाईट स्मेल कळतो, चांगला वाईट असं सगळ्यात स्मेल. ओके, तर ह्या जिभेने चव कळते, बोलल्या पण जातं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला ज्या 5 ज्ञानेंद्रियामधून ज्ञान संपादन होतं त्यातला 80% वाटा हा फक्त डोळ्याचा आहे. एखादा माणूस आंधळा असेल ना, त्याची लाईफ डिमिनिश आहे, संपलेली आहे. तुम्ही बहिरे असलेच चालेल, तुमच्या नाकाला स्मेल येत नसेल तरी चालेल, तुम्हाला बोलता येत नसेल तरी चालेल, पण जर तुम्हाला दिसतच नसेल ना तर तुमची लाईफ पूर्ण संपलेली आहे. कारण आपल्याला दिसतं ना, त्याच्यावरून खूप सारं नॉलेज मिळतं. 3 तासात बघितलेला पिक्चर तुम्ही लाईफ टाईम लक्षात ठेवता आणि रोज ऐकलेले कीर्तन पण लक्षात राहणार नाही. ऐकलेलं बरं का, पण पाहिलेलं लक्षात राहील का? कारण ज्यावेळेस आपण पाहतो तर आपलं मन कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं आणि सगळं लक्षात राहतं. असं स्टोरी वाईज आपण सांगतो की याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, यानंतर हे. त्याच पद्धतीने तुम्ही जर तुमची क्युरियासिटी तयार केली ना मेंदूमध्ये, तुम्हाला हे पण असं लगेच लक्षात राहील. येतं लक्षात. थोडक्यात सांगायचं काय, डोळे खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला जे ज्ञान भेटतं त्यातली 80% ज्ञान फक्त डोळ्यामुळे मिळते. भाळ्या, आपला डेव्हलपमेंट कशामुळे झालं माहिती आहे का? आपल्याला सगळ्यात जास्त कलर दिसतात म्हणून आपलं डेव्हलपमेंट झालं. प्राण्यांना 2-3 कलर दिसतात, काही प्राण्यांना, बाकी प्राण्यांना ब्लॅक अँड व्हाईटच दिसते. आपल्याला सगळे कलर दिसतात. कारण का? आपल्या डोळ्यामध्ये त्या पद्धतीचे वेवलेंथ डिस्क्रिमिनेट करण्याची ॲबिलिटी आहे. तर याची वेवलेंथ वेगळी, त्याची वेवलेंथ वेगळी, अशी सेपरेट करण्याची ॲबिलिटी असल्यामुळे आपल्याला ते दिसतंय. सो लाईट इज अ मीडियम विच मेक व्हिज्युअलायझेशन पॉसिबल. वी रिॲक्ट टू व्हॉट वी सी. काय बघितलं आपण ते रिॲक्ट करतो. आणि अबाउट 80% ऑफ इन्फॉर्मेशन इज बाय व्हिज्युअलायझेशन. इफ लाईट इज नॉट सफिशियंट वी फील अनसिक्युअर. येतं लक्षात? ठीक आहे, चला. आर्टिफिशियल लाईट मेक अस फील सेफ. आर्टिफिशियल लाईट आपल्याला सेफ फील करते. ओके, लाईट अफेक्ट आवर मूड, सेन्स अँड ॲक्टिव्हिटी. डिम लाईट असेल शांत झोप येते. लेट ब्राईट लाईट येईन, तुम्ही लॅम्प लावला चालेल का झोपाय टायमाला? तर तुमचा मूड, सेन्स आणि ॲक्टिव्हिटी डिसाईड करते. कधी एखाद्या मॉलमध्ये वगैरे गेल्यावर एवढी भारी लाईट असते ना, तर तुम्हाला तिथं जा वाटतं वारंवार. ओके, एखाद्या गार्डनमध्ये तुम्ही लाईटिंग सिस्टीम वगैरे बघितली, खूप खुश होतात. तर तुमचा मूडसुद्धा चेंज करू शकतं. आणि लाईटमुळं तुम्हाला रात्री ॲक्टिव्हिटी करता येतात. ओके, नाहीतर आता आपण क्लास घेऊ शकलो असतो का? नाही, जर लाईटच नसती तर. एक परीक्षेच्या काळात आमचं ते झालं होतं कधी. तर हे महत्त्वाचं आहे. तर बघा, अबाउट 3 लाख इयर बॅक, 3 लाख वर्षापूर्वी माणसानं आगीमधून पहिल्यांदा लाईटचा वापर करायला सुरुवात केली. म्हणजे याच्या अगोदर लाईट पडत नव्हती का? पडत होती. वीज पडायची, ढणढण जळायचं आणि ते त्याच्यावर लोक हे करायचे. नंतर काय झालं, ती वीज लोक वापरायला लागली. बघा, एकदम ह्युमन रिव्हॉल्युशनमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते की सुरुवातीला लोक कच्चं मांस खायचे. ओके, जंगलामध्ये राहायचे आणि कच्चं मांस खायचे आणि ते टोळ्याने राहायचे. मांस त्यांचं आयुष्याचं टार्गेट काय असायचं? शिकार करायची. वाघ काय करतो?
शिक्षण घेतो का तो? त्याच्याकडं कर्ज बिर्ज आहे का? ते आता रील बिलमध्ये आलं आहे, वागले कर्जबाजारी झाला ना, असं झालं तसं झालं. ते काय नाही, हे जंगली प्राणी आहेत. माणूस पण जंगलीच होता. तो काय करायचा? टोळीने राहायचा, शिकार करायचा, कच्चे खायचा. पण अकस्मातपणे काय झालं, जंगलाची जंगलं जळायला लागली, जनावरं भाजून मेले. मग त्यांनी मेलेल्या भाजलेल्या जनावराला खाल्लं, त्यांना भारी लागलं, पचायला सोपं गेलं. म्हणून मग ते काय करायला लागले, वीज पडली की तिथं जनावरने याचे भाजून काढायचे आणि मग खायला लागायचे. अशा पद्धतीने भाजलेलं अन्न खायला शिकले ते, शिजायला आणि भाजायला शिकले. कधी? 3 लाख वर्षापूर्वी. नंतर मग त्यांनी काय केलं, ती आग ती अशी महिना चालू ठेवायची. असे आग घ्यायची टेंबासारखी आणि ती आग महिना चालू ठेवायची, त्याच्यात टाकत राहायचे. त्यांच्या कबिल्यामध्ये, गुफेमध्ये, असे गुफेतच राहायचे लोक सुरुवातीला. आणि कधी कधी काय व्हायचं, मग हवा यायची, आग विझून जायची, मग पुन्हा ते दुसरी वीज पडण्याची वाट बघायची. अशा पद्धतीने नंतर कधी नंतर त्याच्यावर काही वर्षानं त्यांनी दगडावर दगड घासून आग तयार करण्याची पद्धत चालू केली आणि नंतर मग खरा सोर्स तयार झाला. पण फायर ॲज अ सोर्स ऑफ लाईट हे 3 लाख वर्षापूर्वी त्यांना समजलं. तिथून खरी सुरुवात झाली. ओके. मग तुम्ही बघितला आता छत्रपतींचा इतिहास जर बघितला तुम्ही, किंवा मुघलकालीन बघितला, किंवा पोर्तुगीजकालीन बघितला, डच, फ्रान्स, हे सगळं जर बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, टेंबे होते, रात्रीचा प्रवास करायचे. ओके. याच्या समुद्रावर जायचे वगैरे वगैरे, आणि हे सगळं होतं. पण शेवटच्या 2 डिकेडला 17व्या शतकामध्ये 1879 साली पहिला बल्ब लावला थॉमस अल्वा एडिसनने. कोणी? थॉमस अल्वा एडिसनने. माहीत असेल ना, एडिसनने बल्बचा आविष्कार केला. आणि हा खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे बरं का. आपल्या भारताचाच नव्हे, पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये बल्बचा आविष्कार हा खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. कारण रात्री कामं करता यायला लागले, कामाचा व्याप वाढला. अलग लक्षात. नाही तर पहिले काय होतं, नुसतं तेवढंच, मग दिवसाच करायचे कामं. आता दिवस रात्र सगळं झालं. मग आफ्टर दॅट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड नाईट वर्क इज पॉसिबल. रात्रीचं काम सुरू झालं, त्याच्यानंतर रॅपिड डेव्हलपमेंट झालं, आणि ते गोईंग ऑन, चालूच आहे अजून. पण याची सुरुवात कुठून झाली? रात्रीच्या कामाने. कामाचे वेळ वाढला, इंडस्ट्री 24 तास चालू राहायला लागल्या. तर हे खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि हे आपल्याला शिकायचं. मग इल्युमिनेशन इम्पॉर्टंट आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीसाठी. तर या इल्युमिनेशनचा अभ्यास आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये करायचा. येतं लक्षात? चल, हा बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट होता. आता आपण 1 बाय 1 पुढचा पार्ट बघू. ओके. आपल्याला बेसिक टर्मिनॉलॉजी बघायची. सो हे लिहून काढा जर राहिलं असेल तर आपण बेसिक टर्मिनॉलॉजी बघू. तर बेसिक टर्मिनॉलॉजी बघायची आपल्याला. 10 टर्मिनॉलॉजी आहेत. ओके. 10 क्वेश्चन घेऊ, 16 प्रश्न उद्या बघू. त्याचे ऑलरेडी आपल्याला आपले 2 यूट्यूब व्हिडिओ पडलेत ह्या कन्सेप्टचे, पण परत आता तिसरा आपण तयार करतो आहे. का? तर राहिलेल्या कन्सेप्ट क्लिअर होती. तर आत्ता आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं, लाईटमुळं आपल्याला खूप सारं व्हिज्युलायझेशन होतं आणि खूप सारी इन्फॉर्मेशन मिळते. आणि त्याच्यामुळं मनुष्य प्राणी हा सगळ्यात जास्त डेव्हलप आहे, कारण आपल्याला सगळ्यात जास्त कलर दिसतात म्हणून. ओके. तर त्याच्या संदर्भाच्या काही बेसिक टर्मिनॉलॉजी बघायच्या. तर पहिली आहे लाईट. लाईट म्हणजे काय रे? लाईट म्हणजे बघा, इट इज अ रॅडियंट एनर्जी फ्रॉम हॉट बॉडी प्रोड्यूस व्हिज्युलायझेशन. गरम किंवा उष्ण बॉडीमधून जे रॅडिएशन निघतात त्याला लाईट म्हणायचं. जे वलय निघतात ना गरम पदार्थामधून, त्याला काय म्हणायचे? लाईट म्हणायचे. सोपं आहे का नाही? गरम ह्याच्यातून ते दिसतंय, ज्याच्यामुळे दिसायला लागतंय, त्याला काय म्हणायचं? लाईट म्हणायचं. रात्री टॉर्च चमकवली, याचा अर्थ काय? त्याच्यातून व्हिज्युलाइज स्पेक्ट्रा निघाल्या, त्याला लाईट म्हणायचं आहे. आता बघा, ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय? इट इज अ लाईट एनर्जी इमिटेड पर सेकंद. प्रत्येक सेकंदाला किती लाईट एनर्जी रॅडिएट होती त्याला आपण काय म्हणतो? ल्युमिनस फ्लक्स म्हणतो. त्याला काय म्हणतो? ल्युमिनस फ्लक्स. आता समजा ही ट्यूबलाईट आहे, याच्यामधून प्रत्येक सेकंदाला किती फ्लक्स बाहेर पडतात, हे त्याचं काय झालं? ल्युमिनस फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स कशाने दाखवतात? सायने दाखवतात किंवा लॅम्बडाने दाखवतात. मॅग्नेटिक फ्लक्स कशाने दाखवतात? फायने दाखवतात. हे कशाने मोजतो आपण? इलेक्ट्रिक फ्लक्स कशाने मोजतो आपण? कुलमने मोजतो.
कुलमनी मोजतो. ओके. आणि मॅग्नेटिक फ्लक्स कशाने मोजतो आपण? वेबरनी मोजतो. तशा ल्युमिनस फ्लक्स कशाने मोजतो आपण? ल्युमेननी मोजतो. आणि ते पण आपण फायनीत दाखवतो. ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय रे? लाईट एनर्जी इमिटेड और रॅडिएटेड पर सेकंद बाय सोर्स. एखाद्या सोर्सने किती प्रत्येक सेकंदाला लाईट सोडली त्याला काय म्हणायचं आहे? ल्युमिनस फ्लक्स म्हणायचं. आहे की नाही सोपं? त्याच्यानंतर नेक्स्ट कलर व्हिजन. आता कलर व्हिजनवर जर लेक्चर द्यायचा म्हणलं तर त्याच्यावर 2 घंटे लेक्चर होऊ शकतो. एवढा मोठा कन्सेप्ट आहे हा कलर व्हिजन. ओके. आपल्याला 7 कलर दिसतात, पण त्या 7च्या कॉम्बिनेशनने हजारो कलर आपले तयार होऊ शकतात. ओके. बेसिक 7 कलर आहेत. तर पहिला कलर आहे व्हायलेट. जे अतिप्रखर कलरमध्ये येतो तो कलर म्हणजे व्हायलेट. तुम्ही बघा, तारेला तार लागली तर व्हायलेट कलर तयार होतो, ठिणग्या पडतात, तर तो व्हायलेट कलर. अति डार्क असतो तो. वीज पडल्याच्या नंतर व्हायलेट कलरची वीज असते. अति ब्राईट, प्रचंड उष्णता. आणि प्रचंड बघा, सूर्याकडे जर दुपारी 12 वाजता बघितलं उन्हाळ्याच्या दिवसात काय होईल? ढग नसताना बरं का, नाही तुम्ही ढगात झाकलेला पाहता, त्याला नाही. ढग नसताना जर सूर्याकडे डायरेक्ट पाहिलं तर काय होईल? डोळ्याला त्रास होईल आपल्या. तर हे काय? अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आहे. तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वीच्या भोवती एक ओझोन लेअर आहे. ते ओझोन लेअर पेनिट्रेट करून म्हणजे त्याच्यातून आरपार घुसून सूर्यकिरणं पृथ्वीवर पडतात. ते ओझोन लेअर काय करतो? झाकवतो. पृथ्वीला झाकण आहे सगळ्या साईडनी ओझोन लेअरचं. नाही तर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आपल्यावर पडले असते, पृथ्वीवर जीवसृष्टी राहिली नसती. येतं लक्षात? तर हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणजे अतिनील किरणं ज्याला आपण म्हणतो. एक्सरे, झेरॉक्स मशीन, ते बघता ना तुम्ही, ते किती हे असते. तर ते किरणं ज्याला आपण काय म्हणू? अल्ट्राव्हायोलेट. त्याच्यानंतर इन्फ्रारेड म्हणजे अंधार. इन्फ्रारेड म्हणजे काय? अंधार. तर 7500 अँगस्ट्रॉम युनिटपेक्षा जास्त ज्यांची वेवलेंथ आहे ते अंधार आहे, ते दिसत नाही आपल्याला. आणि 4000पेक्षा कमी ज्याची वेवलेंथ आहे ते अति डार्क आहे, ते पण आपल्याला दिसत नाही. येतं लक्षात? आणि याच्या मधले जे रंग आहेत, याच्यामधला जो पट्टा आहे 4000 ते 7500 एवढं आपल्याला व्यवस्थित दिसतं. आणि त्याच्यावर वेगवेगळे रंगसुद्धा दिसतात. म्हणजे जसं की 4000 अँगस्ट्रॉम युनिटला व्हायलेट कलर दिसेल, 4500ला ब्ल्यू दिसेल, 5000ला ब्ल्यू ग्रीन दिसेल, 5500ला ग्रीन दिसेल, 6000 अँगस्ट्रॉमला येल्लो दिसेल, 6.5ला ऑरेंज दिसेल, 7000ला रेड दिसेल. आता 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल्स टू 10⁻⁻10 मीटर. 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे काय? 10⁻⁻10 मीटर एवढा छोटा वेवलेंथ आहे तो. आणि असे 4000, 5000, 4000 ते 7500 अँगस्ट्रॉम युनिट एवढी वेवलेंथ असलेले कलरच आपल्याला दिसतात. त्याच्यापेक्षा जास्त कलर आपल्याला दिसत नाही, त्याच्यापेक्षा कमीसुद्धा आपल्याला दिसत नाही. ओके. द कलर व्हिजन इज पॉसिबल ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. तर हे वेवलेंथ आहेत आणि त्याच्यावर हे कलर्स आहेत, एवढे आपल्याला दिसतात. सप्तरंगामध्ये हे सुरू होतात. हे तर लक्षात. तर हे 7 कलर आपल्याला दिसतात आणि त्याच्यावरूनच आपण बाकी कलर बनवतो. ओके. आता नेक्स्ट बघा, ल्युमिनस इंटेन्सिटी. आता हे फंडामेंटल युनिटमध्ये शिकलेत तुम्ही. 7 फंडामेंटल युनिट होते. कोणकोणते रे? लेंथ, मास, टेम्परेचर, त्याच्यानंतर टाईम, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट, त्याच्यानंतर मोल आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. तर ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला किंवा मीटर कॅन्डेलामध्ये मोजायची. सो बघा, इट इज अ रेशो ऑफ फ्लक्स इमिटेड पर युनिट सॉलिड अँगल. एखाद्या सोर्समधून प्रत्येक सॉलिड अँगलला किती फ्लक्स इमिनेट होतात त्याचा रेशो म्हणजे काय? ल्युमिनस इंटेन्सिटी. एखादा लॅम्प किती प्रखर आहे, 100चा वॅट आणि 10 वॅटचा एकच कंपनीचा लॅम्प आहे, तर 10 वॅटचा कमी प्रकाश देईल, 100 वॅटचा जास्त प्रकाश देईल. कारण का? त्याची ल्युमिनस इंटेन्सिटी जास्त आहे. ओके. तेवढ्या अँगलला तो जास्त प्रकाश देतोय म्हणून त्याची ल्युमिनस इंटेन्सिटी जास्त आहे. आता ल्युमेन म्हणजे काय रे? अमाऊंट ऑफ ल्युमिनस फ्लक्स गिवन आउट इन अ स्पियर रिप्रेझेंटेड बाय युनिट सॉलिड अँगल इन ऑल डायरेक्शन. तर ल्युमेन म्हणजे काय? एखादा लॅम्प सगळ्या डायरेक्शनला, सगळ्या सॉलिड अँगलला
किती प्रकाश देण्याचं काम करतो, किती ल्युमेन सोडतो त्याला आपण ल्युमेन असं म्हणतो. ओके, किती लाईट एनर्जी इमिट करतो, फ्लक्स इमिट करतो त्याला आपण ल्युमेन असं म्हणतो. ओके, मग ल्युमेन इज इक्वल्स टू कॅन्डेल पॉवर इंटू सॉलिड अँगल. ओके, मग आता 1 कॅन्डेल पॉवर इज इक्वल्स टू 4 पाय ल्युमेन्स. ओके, तर MSCP इज इक्वल्स टू 4 पाय फ्लक्स बाय 4 पाय असतं, माहिती आहे ना तुम्हाला. तर ते आपल्याला होणार आहे नंतर. तर ह्या 5 डेफिनेशन समजल्या. आता 6वी डेफिनेशन बघा, कॅन्डेल पॉवर. कॅन्डेल पॉवर म्हणजे काय रे? द नंबर ऑफ ल्युमेन्स इमिटेड बाय दॅट सोर्स पर युनिट सॉलिड अँगल इन अ गिवन डायरेक्शन. एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनला किती कॅन्डेल पॉवर पडल्या त्याला आपण काय म्हणतो? कॅन्डेल पॉवर. किती ल्युमेन्स इमिट झाल्या त्याला आपण कॅन्डेल पॉवर म्हणतो. समजा एखादी पत्राला एक छिद्र पडलं, तिथून अशी किरणशलाका पडते ना, इल्युट सॉलिड अँगल. तर त्या किरणशलाका किती डार्क आहे किंवा किती मोठी आहे ते म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर एरियावर पडलेली कॅन्डेल पॉवर आहे. येतं लक्षात? तर पर युनिट सॉलिड अँगल इन अ गिवन डायरेक्शन, त्या डायरेक्शनला आलेली ती कॅन्डेल पॉवर आहे, त्याला आपण काय म्हणतो? कॅन्डेल पॉवर म्हणतो. मग सॉलिड अँगल म्हणजे काय रे? सगळ्यात पहिले प्लेन अँगल म्हणजे काय? 2 लाईन मारायच्या, एकूण एक लाईन, अशी एक लाईन, अशी एक लाईन. त्या 2 लाईनमधलं जे काय अँगल असेल त्याला प्लेन अँगल म्हणायचं. त्याच अँगलला 360 डिग्री घुमावायचं. म्हणजे कंपास घ्यायचा, टरबुजामध्ये टाकायचा, काय तयार होईल? अँगल तयार होईल. पण तेच जर 360 फिरला तर टरबुजाची एक फोड तयार होईल आणि ती भरीव असेल. ते भरीव म्हणजे सॉलिड अँगल. ते भरीव म्हणजे काय? प्लेन अँगलला 360 डिग्री रोटेट करायचं. ओके, विथ 360 डिग्री, देन फॉर्मेशन ऑफ सॉलिड अँगल. कळते? आता इल्युमिनेशन म्हणजे काय? इल्युमिनेशन म्हणजे काय? ल्युमिनस फ्लक्स फॉलिंग ऑन द सरफेस एरिया फॉलिंग ऑन द पर युनिट एरिया. प्रत्येक युनिट एरियाला किती ल्युमिनस फ्लक्स पडतात त्याला इल्युमिनेशन म्हणायचं. समजा इथं ही जी फडची आहे याच्यावर इल्युमिनेशन पडते काहीतरी, समजा 100 लक्स पडते आणि आपण 2 लॅम्प वापरले तर नंतर 120 लक्स पडायला लागले. काय होईल रे? इल्युमिनेशन लेवल वाढली त्याची. तर याला म्हणतात इल्युमिनेशन लेवल. ओके, फ्लक्स पर एरिया, प्रत्येक एरियाला किती फ्लक्स पडतात त्याला काय म्हणायचं? इल्युमिनेशन म्हणायचं. ईने दाखवतात ते. कळतंय? इंटेन्सिटी आयने दाखवतात, इल्युमिनेशन ईने दाखवतात. ओके, आता ल्युमेन्स पर ल्युमेन प्लस मीटर स्क्वेअर हे कशाची युनिट येईल? मग ल्युमिनस काय? इल्युमिनेशनचं. आणि हे ल्युमिनस इंटेन्सिटीचं काय युनिट येईल? कॅन्डेल पॉवर. इथं कन्फ्यूज नका हो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लक्स किंवा त्यालाच मीटर कॅन्डेल आपण म्हणतात. लक्स म्हणजे काय? ल्युमिनस फ्लक्स फॉलिंग पर युनिट एरिया. प्रत्येक युनिट एरियाला किती ल्युमिनस फ्लक्स पडतात त्याला आपण काय म्हणतो? लक्स म्हणतो किंवा मीटर कॅन्डेला म्हणतो. मग आता 1 लक्स इज इक्वल्स टू 1 ल्युमेन पर स्क्वेअर मीटर. 1 मीटर इज इक्वल्स टू 3.28 फीट. त्याचा जर स्क्वेअर केला तर किती येईल? 10.75 लक्स येईल 1 फूट कॅन्डेलासाठी. मग आता 1 लक्स इज इक्वल्स टू 0.093 फूट कॅन्डेला. तर हे 1 मध्ये येईल, फूट कॅन्डेला येईल. ओके, तर 1 लक्स इज इक्वल्स टू 1 ल्युमेन पर स्क्वेअर फीट, स्क्वेअर मीटर सॉरी, आणि ते स्क्वेअर फीटमध्ये कन्वर्जन केलं ते असं येईल. तर ही रिलेशन आहे त्याचे. ओके, तर ह्या 10 डेफिनेशन आपण बघितल्या. ह्याच्यात काही अडचण आहे का? रिमेनिंग पार्ट वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. ओके, तर ह्या पहिले समजून घ्या, लिहून घ्या आणि राहिलेल्या 16 डेफिनेशन आपण उद्याच्या एपिसोडमध्ये घेऊन टाकू. समजते ना? सो राईट डाऊन.